पंढरीच्या दारी या उपक्रमांतर्गत महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत सर्व पंढरपूर शहर व पंढरपूर ग्रामीण या ठिकाणी आरोग्य व्यवस्था ही सुसज्जपणे पार पाडली जाते। त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजनामध्ये सर्व पाणी स्रोताचं व टँकर फिडिंग पॉईंटचं पाणी शुद्धीकरण हे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायत मार्फत केलं जात आहे। कीटकजन्य आजार होऊ नये म्हणून गावामध्ये कंटेनर सर्वे असेल किंवा धूर फवारणी असेल अशा उपाययोजना त्या गावामध्ये राबवल्या जात आहेत। त्याचबरोबर हॉटेलच्या सर्व तपासणीसुद्धा आरोग्य विभागामार्फत त्या ठिकाणी केल्या जात आहेत। आणि उपचारात्मक सुविधेमध्ये जर पाहिजे झालं तर पंढरपूर शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर सोडून 6 ठिकाणी एकूण अतिदक्षता विभाग निर्माण केलेले आहेत, ज्याच्यामध्ये वाळवंटामध्ये 3 आहेत, पत्राशेड आहे, 65 एकर आहे, दर्शन मंडप आहे आणि इतर 14 ठिकाणी आरोग्य उपचार केंद्र आपला दवाखाना या माध्यमातून पंढरपूर शहरामध्ये आहे। त्याचबरोबर पंढरपूरमध्ये सद्यस्थितीला सर्व मानाच्या पालख्या त्याचबरोबर इतरही छोट्या मोठ्या पालख्यांचं आगमन पंढरपूरमध्ये होत आहे। त्या दृष्टिकोनातूनच उद्या ज्ञानोबा माऊली तुकाराम महाराज सोपन काकांचं आगमन हे पंढरपूर तालुक्यात होत आहे। आणि आज या ठिकाणी श्री संत एकनाथ महाराज, निवृत्तीनाथ महाराज, निळोबराय, मुक्ताई या सर्वांचं करकममध्ये आत्ताच नुकतंच या ठिकाणी आगमन या ठिकाणी झालेलं आहे। आणि या अनुषंगानं ग्रामीण भागामध्ये 4 ठिकाणी ICU निर्माण केलेले आहेत व एकूण 22 ठिकाणी औषधोपचार केंद्र तयार केलेले आहे। आज पाहायला गेलं तर करकममध्ये या ठिकाणी निळोबरायांचं आगमन झालं आहे, श्री संत निवृत्तीनाथांचं आगमन झालं आहे, त्याचबरोबर एकनाथ महाराज आगमन झालं आहे, मुक्ताईंची पालखी या ठिकाणी आलेली आहे। आणि या ठिकाणी खरंच आरोग्य पंढरी, एक वेगळी पंढरी या ठिकाणी करकम गावामध्ये निर्माण झालेली आहे। या अनुषंगानं आरोग्य विभागामार्फत या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय करकम तिथल्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर स्वाती बोधले मॅडम आहेत, त्यांच्या आधिपत्याखाली सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कार्यरत आहे। त्या ठिकाणी ICUचं निर्माण हे केलेलं आहे। राऊंड द क्लॉक 24 तास त्या ठिकाणी वारकऱ्यांना उपचार दिले जाणार आहेत। त्याचबरोबर या ठिकाणी 3 ठिकाणी जळोली चौक असेल, त्याचबरोबर सिद्धनाथ मंदिरामध्ये आहे आणि ज्या ठिकाणी पालखी मुक्काम आपला 4ही ठिकाणी म्हणजे एकनाथ महाराजांच्या ठिकाणी, निवृत्तीनाथाच्या ठिकाणी, निळोबरायाच्या ठिकाणी, मुक्ताईच्या ठिकाणी त्या ठिकाणीही 24 तास आपले आरोग्य डॉक्टर्स असतील, सर्व स्टाफ असेल 24 तास त्यामध्ये कार्यरत राहणार आहेत। आणि 108च्या सुद्धा 4 ॲम्ब्युलन्स या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत। ज्या ठिकाणी आरोग्याची सुविधा लागणार आहे त्या ठिकाणी तत्परतेने एक मनोभावे वारकऱ्यांची सेवा या ठिकाणी जनसेवा हीच सेवा मानून आरोग्य विभाग या ठिकाणी कार्यरत असणार आहे। BR सबसे तेज न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब